सगळ्यात आधी तर याला काय म्हणते हे तुम्हाला माहिती आहे का? मला नक्की कमेंट करून सांगा. तर इथे हे जे आहे ते मी करून घेतलेलं आहे. लसूण साफ केली, पाणी ठेवली बॉईल करायला आणि याच्यामध्ये हे जे मुठे आहे ते टाकून घेतलेले आहे. तर हा प्रकार तुमच्याकडे सुद्धा करतो का? मला सुद्धा नक्की सांगा. आणि बघा याला छान असं बॉईल होऊ द्यायचं आहे. थोडं चाकू याच्यामध्ये खुपसून बघायचं आहे पाण्यामध्येच. आणि हे चाकूला काही दिसत नसेल तर समजून जायचं की शिजले. आणि मग बघा हे अशी जी वडी असते ना, वड्या टाईपनं कट करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि मग मस्तपैकी याचे असे तुकडे केल्यानंतर बारीक बारीक असं हातानं करून घ्यायचं आहे. आणि हे गरम गरम असतानाच करायला पाहिजे, कारण की जर थंड झालं तर ना हे जास्त लवकर बारीक होत नाही. तर अशी वडीसुद्धा खाऊ शकते. तर सांगूनच देते तुम्हाला, आमच्याकडे याला ना भरडा म्हणतात. ह्याच्या डाळीचं जे बेसन असते ना त्याचा हा पदार्थ आहे केलेला. अशा प्रकारे मस्तपैकी करून घ्यायचा आहे बारीक बारीक. आणि हा ना असं सुद्धा खायला एवढा छान लागतो ना, खूप मस्त लागतो. तर हे जे आहे ना, सॉरी, तुरीच्या डाळीचं आहे हे. तुरीच्या डाळीचा भरडा खूप भारी होते. आणि मग फोडणीमध्ये मस्त कांदा टमाट वगैरे टाकली का? मी टोमॅटो नाही टाकली वाटते. कांदा वगैरे टाकली, कढीपत्ता आणि कांद्याची पात, कोथिंबीर, लसूण जिऱ्याचा पेस्ट आणि तिखट मीठ हे टाकून घ्यायचं आहे. सॉरी, टमाटे नाही टाकलेले आहे याच्यामध्ये. टमाटे टाकलं तर बेसनसारखंच होऊन जाते. तर बघा एवढा छान मोकळा मोकळा झालेला आहे. आणि हे भाकरीसोबत, फिक्की डाळीसोबत खूप छान लागते फ्रेंड्स. एकदा नक्की ट्राय करून बघा. जर तुम्हाला याची रेसिपी पूर्ण डिटेलमध्ये हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी तुम्हाला नक्की नक्की सांगेल. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. भेटूया परत. बाय.